तर राजू कारेमोरे उदार झालेले आहेत, पाहिजे ते द्यायला तयार आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तुमसरचे महायुतीचे उमेदवार राजू कारेमोरेंवरती जयंत पाटलांनी टीका केली आहे। आपलं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं। मला माहिती आहे या मतदारसंघात काय चालले। आमचे राजू भाऊ कारेमोरे हे कधी नव्हे एवढे उदार झालेले आहेत। तुम्हाला पाहिजे ते द्यायची त्यांची तयारी आहे। तुम्हाला विकत घ्यायचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर 500, 1000, 2000 याच्यासाठी आपलं मौल्यवान मत हे 500 रुपये घ्यायचे, 1000 रुपये घ्यायचे आणि त्याला 5 वर्षाची जागीर द्यायची। आपलं सरकार येणार आहे, पहिलं सांगतो आपलं सरकार येणार आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे, काही चिंता करू नका। आणि म्हणून आपलं सरकार आल्यानंतर बावनथडीचे कालवे सुद्धा या गावाच्या जवळून गेलेले आहेत, त्या 12 गावाजवळून। आणि त्यामुळे सर्वे करण्याची वाघमारे साहेबांच्या वेळीच परवानगी काढलेली होती, पण कोणती कारवाई झाली नाही, कारण इथले आमदार स्वतःच्या बिझनेसमध्ये जास्त बिझी होते, त्यामुळे काही झालं नाही। मी त्यांच्या वतीनं तुमची माफी मागतो।